हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंबट, तिखट, गोड असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहे. आणि हे तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर, भाता बरोबर किंवा पराठ्या बरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. भाजीला वगैरे काय नसेल तर तुम्ही हे असं चपाती बरोबर हे लोणचं खाऊ शकता. खूप छान लागतं, असं एकदम चटपटीत असं आंबट, तिखट आणि गोड असं हे लोणचं बनवून तयार होतं. आणि हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा शेवटपर्यंत बघा. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता इथं मी लिंबू घेतलेले आहे. ते जवळजवळ अर्धा किलो एवढे लिंबू आहेत. आणि याची साल एकदम पातळ आहे. असं तुम्ही चेक करून बघू शकता. असं असं दाबलं, सहज दाबता आलं की हे याची साल एकदम पातळ असते. तुम्ही जाड सालीचे पण लिंबू वापरू शकता, पण ते लिंबू गळून यायला तुम्हाला खूप दिवस लागतात. 8 दिवस किंवा 15 दिवस किंवा महिना महिना सुद्धा लागतो. त्यामुळे आपल्याला लिंबाचं लोणचं बनवताना हे पातळ सालीचंच लिंबू घ्यायचं आहे. हा कागदी लिंबू आहे, म्हणजे त्यापासून आपण हे लिंबूचं लोणचं बनवू शकतो. तर इथे आता आपण हे स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेले, एकदम कोरडे करून घेतले, पाणी जरा पण ठेवलेलं नाही. आणि आता आपण हे कट करून घेतलेले आहेत. एका लिंबाचे 8 तुकडे करून घेतलेले आहेत, असे छोटे छोटे. आणि ह्याच्यात आपण बिया काढून घेणार आहोत सगळ्या. बिया यासाठी काढायचं की म्हणजे लिंबाचं लोणचं कडू लागत नाही. त्यासाठी आपल्याला लिंबाचं लोणचं बनवताना त्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही हे एकदम कट करून पण नंतर बिया काढल्या तरी पण चालेल, पण मी हे कट करतच अशा बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. तसेच आपण हे सगळे आता लिंबू कट करून घेणार आहोत. तर इथं हे आपले लिंबू कट करून झालेले आहेत आणि ह्या बिया काढून झालेल्या आहेत. एखादी वगैरे राहिली बी तरी चालेल, पण लिंबाच्या बिया शक्यतो काढूनच घ्यायच्या, म्हणजे लिंबाचं लोणचं कडू लागत नाही. आता इथं आपण बाउल घेतलेलं आहे, किंवा तुम्ही कुठलंही भांड घ्याल वगैरे लिंबू ठेवण्यासाठी, ते भांड स्वच्छ असं धुवून कोरडं केलेलं पाहिजे, किंवा उन्हात तुम्ही सुकवून घेऊ शकता. त्याच्यात पाणी जराही ठेवायचं नाही, म्हणजे लिंबाचं लोणचं खूप दिवस टिकतं. तुम्ही ज्यावरती कापणार आहे त्याला पण पाणी लागलेलं नाही पाहिजे, सुरीला सुद्धा लागलेलं नाही पाहिजे, किंवा ज्या चमच्याने तुम्ही हलवणार आहे त्याला सुद्धा तुम्ही पाणी अजिबात ठेवायचं नाही. पूर्ण सगळं जे वापरणार आहात तुम्ही लोणच्यासाठी ते सगळं कोरडं केलेलं पाहिजे, उन्हात वगैरे सुकवलेलं पाहिजे, की लिंबाचं लोणचं खूप दिवस टिकतं. आता इथं मी 3 चमचे साधं मीठ घालून घेतलेलं आहे, आणि असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, किंवा तुम्ही हाताने मिक्स केलं तर चालेल. हाताने मिक्स करताना सुद्धा आपले हात कोरडे पाहिजेत, जराही हाताला पाणी नाही पाहिजे. नाहीतर मग लिंबाचं लोणचं लगेच खराब होऊ शकतं किंवा बुरशी लागते त्याला. त्यामुळे आपण ज्यामध्ये आपण लिंबाचं लोणचं वगैरे बनवणार आहोत, किंवा ज्या चमच्याने वगैरे हलवणार आहोत, ज्याच्यामध्ये ठेवणार, ते सगळं आपल्याला कोरडं करून घ्यायचंय आणि व्यवस्थित ऊन दाखवायचंय त्याला बाहेर, आणि मगच त्याच्यामध्ये आपण ते लोणचं बनवून घ्यायचंय. आता ही बरणी मी स्वच्छ अशी धुवून उन्हामध्ये थोडीशी अशी सुकवून घेतलेली आहे, पूर्ण कोरडी करून घेतली, आणि त्याच्यामध्ये आता हे आपण मीठ लावलेले लिंबू भरून ठेवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये एका बरणीमध्ये एवढेच लिंबू राहिलेले आहेत, त्यामुळे मी दुसऱ्या बरणीमध्ये हे भरून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर बरणी मोठी असेल काचेची, तुम्ही एका बरणीमध्ये भरून ठेवू शकता, जेवढे राहतील तेवढे. आता वरून मी परत अर्धा अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे, आणि व्यवस्थित असं गच्च झाकण लावून असं थोडस पण हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून असं आता आपल्याला हे 4 ते 5 दिवस असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि सकाळी संध्याकाळी आपण त्याला रोज असं थोडं थोडं असं हलवायचं आहे. आणि असं हे 4 ते 5 दिवस आपल्याला ठेवायचं. तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता, आणि जर उन्हामध्ये तुम्हाला ठेवायचं नसेल तर तुम्ही घरात सुद्धा ठेवू शकता. आता माझ्या इथं खिडकीमध्ये ऊन येतं, त्यामुळं बाहेर ठेवायची काहीच गरज पडली नाही. व्यवस्थित अशी 4 ते 5 दिवस लागलेले आहेत लिंबू गळून येण्यासाठी.
तर बघू शकता इथे 4-5 दिवसांनी लिंबू अशी छान गळून आलेले आहेत आणि पूर्ण बरणी भरलेली होती. ती आता केवढी झालेली आहे ती बघू शकता तुम्ही. आणि पहिली जेव्हा आपण लिंबू भरले तेव्हा लिंबाचा कलर कसा होता आणि आता तुम्ही बघू शकता कलर कसा आहे. पूर्ण चेंज झालेला आहे कलर. आणि इथे मला फक्त 4 दिवस लागलेले आहेत ते लिंबू गळून यायला. म्हणजे लिंबाची साल ना एकदम मऊ झाली पाहिजे. अशी सहज अशी हाताने अशी तुटली पाहिजे. इतपत आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे. मग माझ्या इथे 4 ते 5 दिवस लागले मला इथं लिंबू गळून यायला. आणि कलर पण बघू शकता किती चेंज झालेला आहे. आता लिंबाची साल जर जाड असेल ना तर इथं 8 दिवस पण लागतात किंवा 15 दिवस पण लागतात. आता इथं आपण मसाला करून घेणार आहे लिंबाचा. धने 1 चमचा घेतलेला आहे, बडीशेप 2 चमचे घेतलेले आहे, जिरे 1 चमचा घेतलेला आहे आणि लवंग 5 ते 6 घेतलेले आहेत आणि काळी मिरी अर्धा चमचा घेतलेला आहे. आता हे आपण चांगलंसं भाजून घेणार आहोत व्यवस्थित. जास्त असं करपवायचं नाही. थोडंसं गरम झालं की आपण हे काढून घेणार आहोत. छान असा वास सुटतो घरामध्ये त्या मसाल्याचा. तर इथं आपलं हे भाजून झालेलं आहे. तर आपण हे ताटामध्ये आता ओतून घेणार आहोत. तर एका ताटामध्ये हे असं ओतून द्यायचं आणि पूर्ण असं थंड होऊन द्यायचं आपल्याला. एकदम गरम लावायचं नाही, नाहीतर मग त्या भांड्याला पाणी सुटतं थोडंसं असं गरम लावलं तर. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण असं थंड करूनच मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता इथे थंड झालेलं आहे आणि आपण जाडसर असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एकदम बारीक पूड करायची नाही त्याची. थोडं असं जाडच ठेवायचंय. तर इथं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती अशी जाडसर असं ठेवलेलं आहे थोडं. एकदम बारीक करायचं नाही. तो इथं आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. आपण वाटीमध्ये हा काढून घेऊ. तर इथं मसाला तयार झालेला आहे लोणच्याचा. इतपत आपल्याला हे थोडंसं जाड ठेवायचं आहे, म्हणजे रवाळ ठेवायचं आहे. एकदम बारीक करायचं नाहीये, अशी भरड ठेवायची. आता इथं कढईमध्ये मी अर्धा किलोला कमी एवढा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं तेवढा तुम्ही गूळ घेऊ शकता. आता मी अर्धा किलो माझे लिंबू होते तर मी अर्धा किलोला थोडासा गूळ कमी घेतला. म्हणजे जवळ-जवळ 400 ग्रॅम एवढा असेल हा गूळ. आणि 3 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलंसं विरघळून घ्यायचंय त्यामध्ये. थोड्या-थोड्या वेळाने आपण हे असं हलवत राहायचंय. इथं गूळ विरघळलेला आहे चांगला आणि आपल्याला एकदम असा घट्ट पाक करायचा नाहीये. थोडासा मीडियमच ठेवायचंय. म्हणजे हाताला असं बोटांना चिकट लागेल इतपत आपल्याला हा गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. एकदम घट्ट बनवायचं नाही किंवा एकदम पातळ सुद्धा ठेवायचं नाही. थोडंसं मध्यमच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. थोडंसं चेक करायचं बोटाला थोडंसं असं चिकट लागलं की आपला हा पाक तयार झालेला आहे लोणचं बनवायला. तिथं जास्त वेळ लागत नाही हा गुळाचा पाक बनवायला. लगेच होतो हा बनवून. तर आता आपण चेक करूया. तर बघू शकता इथं डिशमध्ये कुठं असं पसरत नाहीये आणि थोडंसं बोटाने आपण असं हे करून बघायचं चेक करून. चिकट लागतो. तर इथे आपला हा पाक तयार आहे. गॅस बंद करायचा. आता हा बाजूला आपण ठेवून देऊ. थोडंसं थंड करून घ्यायचंय आणि जरा थंड झालं की मग त्यामध्ये आपण हे आता मसाले घालून घेणार आहोत. आता जरा इथं थंड झालं की आपण हा मसाला घालून घेणार आहोत. तर इथं आपण जे लोणच्याचा मसाला तयार केला होता तो घालून घेतलेला आहे. 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा हिंग, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. म्हणजे याच्यामुळं अशी टेस्ट थोडीशी अशी तिखट जराशी येते आणि कलर पण छान येतो. आणि कलोंजी घातलेली आहे अर्धा चमचा आणि ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे.
आणि थोडासा आता हातावरती आपण असं चोळून घालणार आहोत. आणि आता हे मसाले चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये गुळामध्ये. तर आता इथं व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये लिंबाच्या फोडी आपण घालून देणार आहोत. आणि चांगलं या मसाल्यामध्ये आपण असं मिक्स करून घेणार आहोत हे व्यवस्थित अशी लिंबाच्या फोडी. सगळा मसाला व्यवस्थित या लिंबाला लागला पाहिजे. तर लिंबू बनवताना ही प्रोसेस करायची आहे. इन्स्टंट लिंबाचं लोणचं बनवायला गेला तर ते अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे. खूप छान लागतं, एकदम टेस्टला तर भारी लागतं. आंबट, तिखट, गोड अशी त्याला टेस्ट असते. तर चटपटीत असं आपलं लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं. आणि हे तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा पराठे बरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. तर बघू शकता इतकं ही साल अशी मऊ झाली पाहिजे. आणि हे लोणचं बनवून झालं की व्यवस्थित काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचंय, गच्च झाकण लावून. प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं नाही, नाहीतर लवकर खराब होतं ते किंवा बुरशी पकडते त्याला. आता हे याच्यामध्ये असं कलर दिसायला लागलेला आहे. पण परत तुम्ही थोड्या वेळाने त्याला बघितलं ना तर खूप छान असं ते छान असे मुरतात. हे लोणचं 1 ते 2 दिवसांनी तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला असतो त्याला. त्यापेक्षा पण कलर खूप छान येतो. तर हे तुम्ही 1 ते 2 दिवसांनी हे लिंबूचं लोणचं तुम्हाला खायला तयार आहे किंवा तुम्ही आत्ता बनवल्या-बनवल्या सुद्धा पण खाऊ शकता. तर बघू शकता किती छान असं रसरशीत आपलं हे लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आंबट, तिखट, गोड असं हे लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आणि हे आपण इन्स्टंट बनवलेलं नाही आहे. हे आपण पारंपरिक पद्धतीने असं हे लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे. जे थोडं राहिलं होतं ते मी दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना खायचं असेल, तेव्हा तुम्ही असं सेपरेट थोडंसं बाजूला काढून घ्यायचंय. म्हणजे आपला जर ओला हात वगैरे असेल तर त्याला बरणीला लागणार नाही. ही एक काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपलं लिंबाचं लोणचं वर्षभर टिकतं. वर्ष 2 वर्ष आरामात टिकतं. तर अशा प्रकारे आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.